नमस्कार मित्रांनो, आज आहे 1 ऑगस्ट. 1 ऑगस्ट मध्ये समाज सुधारक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी तसेच लोकशाहीच्या अनुभव साठे यांची जयंती आहे. तर आपण आज बघणार आहोत, नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहोत. तो म्हणजे काय, तर गणित. कोणत्या विषयाला सुरुवात करणार आहोत? गणित. तर तसेच आपल्याला ग्रामीण भागातल्या मुलांना किंवा विद्यार्थ्यांना खूप काही प्रॉब्लेम गणितामध्ये येतात. त्याला खूप कठीण वाटल्यामुळे गणिताकडे दुर्लक्ष करतात. त्यांच्यासाठी सोपे जावं म्हणून आपण या चॅनलवर गणितचे काही व्हिडिओ घेणार आहेत. इंग्लिशमध्ये गणिताला मॅथ म्हणून सांगितलं जातं. मॅथ येण्यासाठी प्रमुख गोष्ट माहिती असणं गरजेचं आहे. मॅथमध्ये आपल्याला 4 बेसिक गोष्ट यायला पाहिजे. तर म्हणजे कोणता, बेरीज यायला पाहिजे, वजाबाकी, तसेच गुणाकार आणि भागाकार. या 4 क्रिया येणं खूप गरजेचं आहे. गणित जर तुम्हाला शिकायचं असेल तर हे 4 क्रिया येणं खूप गरजेचं आहे. या 4 क्रिया शिकण्यासाठी आपल्याला महत्त्वाचा आहे काय, अंक माहीत असला पाहिजे. काय, अंक माहीत असला पाहिजे. इंग्लिशमध्ये काय म्हणतात, नंबर काय माहिती असला पाहिजे. आपल्यामध्ये आता 2 प्रकारचे काय नंबर आहेत, ते आपण बघूया. तसे कोणकोणते आहे, तर काय, देवनागरी अंक, आणि तसेच काय दुसरा कोणता आहे, तर इंग्लिश नंबर. म्हणजे इंग्रजीमध्ये कोणकोणते काय नंबर्स असतात, अंक कोणकोणते आहेत ते बघणार आहेत. तर आपल्याला अंक हा काय शून्यापासून काय तयार केलेला आहे. 0 हा काय अंक आहे. आणि तसेच देवनागरिकमध्ये 0 हा अशा प्रकारचे काय लिहिला जातो. तसेच 1 हा अशा प्रकारचा लिहिला जातो. 2 अशा प्रकारचा लिहिला जातो. 3 4 5 6 7 8 9 अशा प्रकारचे हे काय आपल्याला 10 काय अंक आहेत. हे गणितामध्ये हे ओळखणं खूप गरजेचं आहे. तसेच इंग्लिशमध्ये आपण कशा प्रकारचे लिहितोय, 0 1 2 3 4 5 6 7 8 9 अशा प्रकारचे काय 10 काय अंक आहेत. हे काय 10 अंक आहेत. हे अंक ओळखणं काय खूप गरजेचं आहे. गणित आपल्याला येत असलं तर हे अंक काय माहीत असणं काय गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण सुरुवात करूया. पहिली क्रिया म्हणजे कोणती, तर काय, तर बेरीज. बेरीजला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं, तर ॲडिशन. यामध्ये तुम्हाला 1 अंकी, 2 अंकी, 3 अंकी असे किती पण अंकी तुम्हाला काय गणितात सोडवता येतील, बेरीज करता येतील. बेरीज म्हणजे काय, तर बेरीज म्हणजे काय मिळवणे किंवा काय जोडणे किंवा काय एकत्र आणणे, अशा प्रकारचं काय बेरीजचं हे आहे. बेरीज म्हणजे काय, आपण ते कोणती वस्तू आहे ते काय मिळवायची किंवा जोडायची किंवा ते काय एकत्र आणायची. त्याच्यानंतर आपण बेरीज कशा प्रकारचे केले जाते ते आपण उदाहरणाद्वारे काय समजून घेऊया. समजा काय श्यामकडे काय किती 3 रुपये आहेत. आणि रामकडे 5 रुपये आहेत. तर दोघा मिळून एकूण किती रुपये आहेत, किती रुपये
आहे. अशा प्रकारचं काय उदाहरण आहे. याच्यामध्ये श्यामकडे किती आहे तर 3 रुपये आहेत. किती रुपये आहेत 3. तर रामकडे किती आहेत तर 5 आहेत. आपल्याला बेरजेचं चिन्ह म्हणजे सिंबॉल अशा प्रकारचं आहे. आपण बेरीज 3 समजा 3 अधिक 5 याचं काय एकूण करायचे आहेत म्हणजे मिळवायचे आहेत. समजा हे किती 1 2 3 3 हे काय गोल आहेत. तसेच हे किती 1 2 3 4 5 अशा प्रकारचे काय 5 आहेत. तर एकूण किती आहेत हे 3 आणि हे 5 किती झाले 1 2 3 4 5 6 7 8. एकूण किती झाले 8. 1 2 3 4 5 6 7 8 अशा प्रकारचे काय बेरीज केली जाते. 3 अधिक 5 म्हणजे किती तर 8 होतात. त्याचनंतर दुसरा एक्झाम्पल घेऊया आपण जेणेकरून अजून तुम्हाला काय समजता येईल. काय 4 अधिक 6 हे किती आहे 4 काळे आहेत आणि 6 काय आहेत तर वर्तुळ आहेत म्हणजे गोल आहेत. यामध्ये किती झाले 4 अधिक 6 किती 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि किती 10. 4 अधिक 6 किती झाले तर 10. अशा प्रकारचे काय बेरीज केली जाते. आता हे आपण काय शिकलो आहे एक अंकी बेरीज कशी करायची ते काय शिकलेलो आहोत. तर तुम्हाला समजत असेल तर प्लीज कमेंट करा. तर दुसरा आपण आहे 2 अंकी बेरीज कशी करायची. 2 अंकी बेरीज कशी काय करायची. मला आशा आहे की तुम्हाला काय उजळणी येत असेल. याला बेरीज येण्यासाठी किंवा गणित येण्यासाठी काय उजळणी येणं खूप गरजेचं आहे हे मला आशा आहे की तुम्हाला सर्वांना काय हे येत असेल. तर 2 अंकी समजा घेऊया आपण 25 अधिक 13. याची बेरीज कशी करायची. पहिली बेरीज करताना नेहमी काय डावीकडून करायचे. इकडून काय उजवीकडून करायचे. याच्यानंतर काय 5 अधिक 3 किती झाले 8 झाले. त्याच्यानंतर 2 अधिक 1 किती झाले 3 झाले. अशा प्रकारे यांचा असर काय 38 असं आलेला आहे. तर दुसरा एक्झाम्पल बघूया. 41 अधिक 37 याचं काय बेरीज असं सिंबॉल असला का समजायचं काय तुम्हाला बेरीज करायला सांगितले आहे. ते इथं येऊया किती 1 अधिक 6 किती झाले किंवा सिंपल आपले काय बोटा घ्यायची आणि ते काय रीड करायचे. समजा किती आहेत हे 1 आहे. आपले बोटा किती आहेत ड्रॉइंग काय आपल्याला जमत नाही त्याच्यामुळे समजा हे किती आहेत समजा हे आपल्या एकूण हाताला किती आहेत 10 बोटे आहेत. तर हे समजा हे किती एक बोटाचं काय 1 त्याच्यानंतर किती घ्यायचं 6 1 2 3 4 5 6. तर एकूण किती झाले ते एकूण झाले किती 1 2 3 4 5 6 आणि किती 7. अशा प्रकारे 1 आणि 6 किती झाले 7 झाले. त्याचे 4 आणि 3 किती झाले किती 7. अशा प्रकारचे काय बेरीज करता येते. त्याच्यानंतर आपण दुसरा एक्झाम्पल घ्या जेणेकरून तुम्हाला अजून काय समजेल. दुसरा एक्झाम्पल्स आहे आपला 37 अधिक 47. आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल तर काय
कशा प्रकारचे काय बेरीज करायचे. इथं काय 6 आणि 7 किती झाले 13 आले. आता तुम्हाला प्रश्न पडत असेल की इथं 13च्या 13 लिहायचे का. इथं 13च्या 13 न लिहिता काय आपला एकच स्थान आहे, एकक स्थान आहे तो काय इथं लिहून काढायचं आणि एक हा या दशक स्थानी तो काय आपला हच्छाला द्यायचं, याला काय उसना द्यायचं, ह्याच्यात मिळवायचं. हे एक इथं काढून ठेवायचं. मग काय झालं 3 आणि 4 किती झाले 7, 7 आणि 1 किती झाले तर 8. अशा प्रकारचे काय गणित सोडवता येतात. जर तुम्हाला हच्छाचे गणित जमत नसेल तर अशा प्रकारचे काय सोडवायचे. त्याच्यानंतर आहे पुन्हा 1 19 तर अधिक 78 हे पण काय सेम प्रकारचे काय सोडवायचे. 9 आणि 8 किती झाले 17. इथं काय 7 घ्यायचे, इथं एकच दशक स्थान आहे 1 तो अच्छाला द्यायचा. त्याच्यानंतर 1 आणि 7 किती झाले तर 8, 8 आणि 1 किती 9. अशा प्रकारचं काय उत्तर काढता येतात. त्याच्यानंतर आपण घेऊया आता 3 अंकी, 3 किंवा 4 अंकी कसे संख्याची काय बेरीज करायची. 3 अंकी व 4 अंकी याच्यामध्ये काय कसे काय बेरीज करायचे ते आपण उदाहरणानुसार काय समजून घेऊया. त्याच्यानंतर आपला आहे समजा 552 अधिक 312 अशा प्रकारचं काय हे उदाहरण आहे. याचं पण आपल्या इकडून काय ह्या शाळेतने काय सुरुवात करायची. पण त्यात 2 आणि 2 किती झाले 4, 5 अधिक 1 किती झाले 6 झाले, 6 आणि 3 किती झाले तर 9 झाले. अशा प्रकारचे काय बेरीज करता येते. तर नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. 825 प्लस 215 अशा प्रकारचं काय समजा हे आपल्याला प्लस असला म्हणजे काय याची बेरीज करायची आहे, म्हणजे मिळवायचे आहेत एकमेकांमध्ये. ह्यामध्ये किती 5 आणि 5 किती झाले 10 झाले. 10चे एकच स्थानी काय 0 तर 0 ठेवायचं, 1 अशाला द्यायचं. 2 अधिक 1 किती झाले 3 झाले आणि 1 किती झाले तर 4, 8 अधिक 2 किती झाले तर 10. अशा प्रकारचे काय त्यांचं आन्सर येतात. तर आता आपण घेऊया 4 अंकी. कोणतं घेऊ 4 अंकी आता घेऊया 9223 तसेच 1195 अशा प्रकारचे काय तुम्हाला बेरीज दिलेले आहे. तुम्हाला कितीही मोठी रक्कम दिली किंवा किती मोठे अंकी काय तुम्हाला उदाहरण दिला तर काय घाबरायचं नाही. तर आपल्या नियमानुसार या बाजूने काय सुरुवात करायची, बेरीज करताना या बाजू काय सुरुवात करायची. काय 3 अधिक 5 किती झाले 8 झाले. 2 आणि 9 किती झाले तर किती झाले 11 झाले. एकक स्थानी कोणता 1, 1 इथं ठेवायचं आणि एक दशक स्थानी आहे तो काय अच्छा द्यायचं. मी तर 0 आणि 1 किती झाला तर 1 आणि हा 1, 1 ने 1 किती झालं तर 2. 9 ने 1 किती झालं 10. अशा प्रकारचं काय तुम्हाला आन्सर येत आहे. तर मला हे आहे आशा आहे की तुम्हाला काय समजत असेल. कितीही मोठ्या संख्याची बेरीज असली तर हे तुम्हाला करता येईल, काय घाबरण्याचे काय